अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती याच ज्येष्ठ अमावस्या आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज सकाळपासून उपाय उतारे यांची सुरुवात झाली असेल। प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केले असेल। काही लोकांची इच्छा खूप असेल पण त्यांना वेळ मिळाला नसेल। बघा, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे आज असणाऱ्या ज्येष्ठ अमावस्येचा एक शेवटचा उपाय। ज्येष्ठ अमावस्या, ज्या अमावस्येला सर्वात मोठी अमावस्या असे म्हटले जाते, ही अमावस्या उतारी करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, आपल्याला काही तांत्रिक बाधा लागलेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी, आपल्या शत्रुपीडा काही असतील तर त्या नष्ट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितरांच्या श्रापातून मुक्तता मिळण्यासाठी, पितृदोष असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी। बघा, ज्येष्ठ अमावस्या ही सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच ज्येष्ठ अमावस्येचा एक अत्यंत साधा सोपा उतारा सांगणार आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दही भाताचा उतारा माहिती असेल। अमावस्या आली की आपण दही भाताचा उतारा करतो आणि रात्री झोपताना हा उतारा आपण या एका दिशेला ठेवून त्याच्यासोबत हा एक उपाय करतो। आज मी तुम्हाला हाच उपाय थोडासा वेगळा सांगणार आहे, कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा दही भाताचा उतारा किंवा उपाय जेव्हा आपण करतो, बऱ्याच लोकांना त्याचा लाभ त्वरित होतो तर बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव येत नाही। पण जर या एका पद्धतीने प्रत्येक अमावस्येला तुम्ही जर असा दही भाताचा उतारा केला आणि त्याच्यासोबत एक छोटासा उपाय केला तर तुम्हाला लागलेले जे काही श्राप असतील, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष लागलेला असेल तर त्या सर्व दोषांमधून तुमचं निवारण होईल। मगच रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, जेव्हा कधी तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला एका छोट्याशा टोपा म्हणजे पातेल्यामध्ये तुम्हाला एक मूठभर भात घालायचा आहे। मूठभर तांदूळ घालायचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचा, तांदळामध्ये मीठ घालायचं नाही, हळद घालायचा नाही किंवा हा तांदूळ धुवून सुद्धा घ्यायचा नाही। मूठभर तांदूळ एका पातेल्यात घालायचा, त्यात थोडं पाणी घालायचं आणि भात हा जो शिजवायला ठेवायचा। यामध्ये चमचाही घालायचा नाही। जेव्हा तुम्हाला वाटेल की भात थोडा शिजलेला वाटतोय तेव्हा गॅस असेल तर तो थोडा कमी करा आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवा। ठीक आहे, आता भात व्यवस्थित शिजला की जो आपला गॅस आहे तो व्यवस्थित बंद करून टाका। थोडासा भात जो आहे तो थंड झाला की त्याच्यानंतर एक पुठ्ठा घ्या। वहीचा जो पुठ्ठा असतो तो पुठ्ठा घ्या। तुमच्याकडे एखादी यूज अँड थ्रोवाली प्लेट असेल, तुम्ही ती घेतली तरीही चालेल। प्लेट, पुठ्ठा जे काही तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला आता जो हा भात आहे हा भात तुम्हाला टाकायचा आहे। व्यवस्थित ते टोप जे आहे ते व्यवस्थित त्याच्यावरती पलटं काढा, जेणेकरून जो भात आहे तो व्यवस्थित असा गठ्ठाच त्या पुठ्ठ्यावरती वगैरे पडेल। आता या भाताच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा दही घालायचा आहे। जे आंबट दही असतं हे अर्धा चमचा तुम्हाला घालायचं आहे। गोल फिरवा। यावरती तुम्हाला एक चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी घालायची आहे। याच्यावरती 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत। तुम्हाला त्याच्यावरती 5 अख्खे काळे मिरी ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे। जे लिंबू तुम्ही घ्याल ते तुम्हाला कापायचं आहे। लिंबू जे आहे ते तुम्हाला कापून त्याचे 2 भाग करायचे, 2 फोडी, पण त्या सेपरेट नाही करायच्या। लक्षात ठेवा, जे लिंबू घ्याल त्याला मध्ये थोडं चिरा, जेणेकरून अर्ध तुटेल आणि अर्ध तसंच राहील। अशा पद्धतीने ते लिंबू तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे। तुमच्या घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, सतत आजारी पडत आहे, तर हेच लिंबू त्या व्यक्तीवरून ओवाळा। तुमच्या घरातील तुमचे पती आहेत ज्यांना यश मिळत नाहीये, ज्यांची प्रगती रोखलेली आहे, ज्यांना कोणाची तरी नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पतीवरून हेच लिंबू ओवाळा। 7 वेळा फक्त हे लिंबू ओवाळायचे आहे। कट केलेलं लिंबू 7 वेळा त्या व्यक्तीवरून ओवाळायचं आहे। तुम्ही एकच लिंबू घरातल्या सगळ्या व्यक्तीवरून जरी ओवाळून घेतलं तरीही चालेल। ज्या ज्या व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा हे लिंबू ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर या भातावरती हे लिंबू जे आहे ते ठेवायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं, एक वात घ्यायची। कापसाची एक वात तुम्ही बनवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जर असेल वात कापसाची डायरेक्ट रेडीमेड, तुम्ही ती घेऊ शकता। कुठलीही तुम्हाला फक्त एक वात घ्यायची आहे। ही वात तुम्हाला तेलात भिजवायची आहे। आपण जे देवघरामध्ये तेल वापरतो तेच तेल तुम्हाला घ्यायचं आहे। त्या तेलामध्ये ही वात भिजवायची आहे आणि आता ही तेलात भिजवलेली वात तुम्हाला त्या लिंबाच्या वरती म्हणजे त्या दही भाताच्या वरती तुम्हाला ठेवायची आहे।
आता तेलात भिजवलेली जी वात आहे ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे, पेटवायची आहे. ठीक आहे. आता हा जो उतारा आहे तो प्लेटमध्ये किंवा त्या पुठ्ठ्यावर तुम्ही ठेवलेला असेल तो तुम्हाला तुमच्या या 2 हातांमध्ये घ्यायचा आहे. आपल्या या 2 हातांमध्ये हा उतारा तुम्हाला घेऊन आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना तो असं फिरवायचा. आपल्या हाताने सगळ्या कोपऱ्यांना तो फिरवायचा. फिरवल्यानंतर हा उतारा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला, आपल्या घराचा जो दक्षिण भाग असेल, लिव्हिंग एरिया, तुमची बेडरूम, काहीही, त्या दक्षिण भागात हा उतारा तुम्हाला ठेवायचा आहे. आता समजा तुम्हाला हा उतारा तुमच्या रूममध्ये ठेवायचा असेल जिथे तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटते किंवा आपल्या घरातील एखादा असा भाग असेल जिथे तुम्हाला खूप भीती वाटते, तुम्ही त्या भागात ठेवला तरीही चालेल. जिथे तुमचे सतत भांडणं होतात तुम्ही त्या ठिकाणी ठेवला तरीही चालेल. जिथे कुठे तुम्हाला जास्त निगेटिव्हिटी वाटत आहे अशा ठिकाणी हा दही भाताचा जो उतारा आहे हा तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ तरी त्याच्यावरची जी वात आहे ती पेटतीच ठेवायची आहे. ठीक आहे. आता हा उतारा तुम्हाला अख्खी रात्र, आज अमावस्येची अख्खी रात्र तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. तो उचलायचा नाही, काढायचा नाही, काहीच नाही. उद्या सकाळी तुम्ही उठाल. आता रोज तुम्ही किती वाजता उठा, पण उद्या सगळ्यांच्या अगोदर उठा. म्हणजे अंधार असेल त्याच वेळात उठा. 5:30 ते 6 पर्यंत तरी तुम्हाला आवर्जून उठायचं आहे. सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं आणि हा दही भाताचा जो उतारा आपण आपल्या घरात ठेवलेला आहे तो तिथून काढायचा. दरवाजा उघडायचा, दरवाजातून समोर चाळत जायचं. जिथे कुठे एखादी गटार असेल, कचराकुंडी असेल किंवा जिथे कुठे एखादी पार्किंगची जागा असेल, रिकामी जागा असेल, माळ, शेत, काही असेल, अशा ठिकाणी हा दही भाताचा उतारा जो आहे तो टाकून द्यायचा, फेकून द्यायचा. तिथे तुम्ही ठेवून दिला तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर घरात यायचं. घरात आल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि पुढचं जे काही असेल ते तुम्ही करा. लक्षात ठेवा, हा दही भाताचा उतारा जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी ठेवाल तेव्हा अशा ठिकाणी ठेवा की तिथून पक्ष्यांनी तो खाल्ला पाहिजे. कुठल्याही मुंग्यांनी, किड्यांनी, पक्ष्यांनी, कुत्र्यांनी कुणीही खाल्ला तरी चालेल. जसं पक्ष्यांच्या पोटामध्ये यातला एक जरी कण जाईल, एक तरी भाताचा कण जाईल, तसं पितरांच्या ऋणांतून तुम्हाला मुक्तता मिळत जाईल. पितृश्राप लागला असेल तर तो दूर होईल. बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो, देवधर्म सगळं तांत्रिक मांत्रिक करतो, पण पितरांची सेवा करायला विसरतो. बघा, जेव्हा पितर नाराज असतात, आपले पितृ नाराज असतात, तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडथळे येतात, संकट येतात, अपघात घडतात, बऱ्याच घटना घडतात. आणि जेव्हा आपण बऱ्याच गोष्टी हरवून बसतो, सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा शेवटी आपल्याला कळतं की आपल्याला पितृदोष होता. म्हणून जेव्हा अमावस्येच्या दिवशी पितर हे आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असतात आणि जेव्हा तुम्ही असे उतारे उपाय करता तेव्हा पितरांचे जे ऋण आहे ते मुक्त होतात. पित्र आपली सेवा करत असताना बघून खुश होतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये असणारं दुःख असेल किंवा संकट असेल, काही असेल तर ते दूर करतात. त्याचबरोबर हा उतारा केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जाईल, नकारात्मकता जाईल. लिंबू बघा, जे तांत्रिक मांत्रिक बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतं. जसं हे लिंबू घरातल्या व्यक्तीवरून तुम्ही ओवाळून त्या दही भातावर टाकाल, त्या क्षणात त्या व्यक्तीमध्ये असणारी जी काही नकारात्मकता, निगेटिव्हिटी असेल, जे काही त्या व्यक्तीला त्रास देत असेल, ते सगळं त्यामध्ये उतारलं जाईल. आणि जेव्हा रात्रभर हा दही भात घरात ठेवाल तेव्हा अख्ख्या अमावस्येच्या रात्रीमध्ये तुमच्या घरात असणारी सगळी वाईट शक्ती त्यामध्ये उतरून दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हा घराच्या बाहेर फेकाल तेव्हा त्यासोबत तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.